तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण जातोय जळगावमध्ये। तर जळगावात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण जळगावामध्ये चक्क पोलिसांनीच मद्यधुंद अवस्थेमध्ये धिंगाणा केल्याचा प्रकार आता समोर आलाय। एका बारमध्ये पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला। या वादाचं नंतर थेट हाणामारीमध्ये रूपांतर झालं। मात्र हा प्रकार इथेच थांबला नाही। त्यानंतर दोन्ही पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवली। यावेळेस त्यांनी 2 दुचाकींना धक्का दिला। इथेही हा प्रकार थांबेल तर नवलच। त्यानंतर त्यांनी थेट काही अंतरावर असलेल्या एका सायकल स्वाराला धडक दिली आणि ते घटनास्थळावरून पसार झाल्याचं कळतंय। हे दोन्ही पोलीस जळगावामध्ये बंदोबस्तासाठी तैनात असल्याची माहिती समोर आली आहे। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। तर या प्रकरणाबाबतच अधिक अपडेट आपण जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी नितीन यांच्याकडून। नितीन, जळगावमधली ही धक्कादायक दृश्य आता समोर आली आहेत। काय नेमकी ही घटना घडली आहे, कारवाई कशी होतीये? निश्चितच गार्गी, आपण जर बघितलं तर कालच्या दिवशीचा हा व्हिडिओ जो आहे पोलिसांचा हा चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहे। जळगावच्या भास्कर मार्केट परिसरामध्ये एक बारमध्ये 4 ते 5 पोलीस कर्मचारी हे त्या ठिकाणी मद्य पिण्यासाठी या ठिकाणी बसलेले होते आणि ते गणवेशातच होते। फक्त त्यांनी वरतून एक प्रकारचं जॉकेट घातलेलं होतं, मात्र त्यांची खाकी पॅन्ट, त्यांचा जो शूज आहे तो या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे। आणि मद्यधुंद अवस्थेत त्यांनी मद्यपान केल्यानंतर ते काही वेळाने तिथून निघून गेले। मात्र त्या काही वेळानंतर ते पुन्हा त्याच बार परिसरामध्ये आले, पुन्हा मद्यपान केले आणि बारमध्ये बसले असताना तिथे त्यांनी 2 ग्लास देखील या ठिकाणी फोडल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आपापसामध्ये वाद झाला होता आणि हा वाद वाढतच जाऊन 3 जण एकमेकांवर भिडतानाचा आपल्याला व्हिडिओ दिसून येत आहे। त्यामध्ये चांगलीच पकडापकडी झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे। त्यातील एक पोलीस जो आहे तो धक्काबुक्की करण्याच्या नादामध्ये जमिनीवर देखील पडताना दिसून आलेला आहे आणि यामध्ये एका सायकल स्वार मुलाला देखील त्यांनी धडक दिल्याचे या ठिकाणी समोर आलेले आहे। या संपूर्ण घटनाची पोलीस अधीक्षक चौकशी करत आहे आणि तात्काळ त्यांच्यावरती जे काही कारवाई आहे ते करणार असल्याची सूचना त्यांनी या ठिकाणी संबंधितांना दिल्या आहेत। बरं, अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।